पाबळमध्ये स्वर्गीय अजितदादांच्या अस्थिकलश दर्शनानं वातावरण भावूक, मतांद्वारे श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन। केंदूर जिल्हा परिषद गणात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी प्रफुल्ल शिवले आणि वंदना पवार यांनी पुढाकार घेतला। यावेळी पाबळ गावातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। अस्थिकलश दर्शनादरम्यान उपस्थित जनसमुदाय अत्यंत भावुक झाला असून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत। या रॅलीत केशरताई पवार, प्रकाश पवार, सविता बगाटे, सदा अण्णा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सभेत बोलताना सर्व नेत्यांनी दादांना मतांद्वारे खरी श्रद्धांजली द्या असं भावनिक आवाहन मतदारांना केले। टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता पुणे ग्रामीण प्रतिनिधी बाबा इनामदार यांचा रिपोर्ट। आपल्या महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते आणि तरुण तडफदार रोखोक असं जे व्यक्तिमत्व होतं ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेबचं दुःखद असं निधन झालेलं आहे। आणि त्या निमित्तानं आज त्यांना या ठिकाणी पाबळ ग्रामस्थ आणि पाबळ जिल्हा परिषद गट या सर्वांच्या वतीनं प्रथमतः आपण श्रद्धांजली वाहत आहोत। पण तुम्हा सर्वांना मला विनंती करायची की जिल्हा परिषदचे उमेदवार माननीय श्रावणबाळ प्रफुल्लदादा शिवले पाटील आणि त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशराव पवार यांची सौभाग्यवती वंदना काकी पवार हे आपल्या या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उभे आहेत। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे, कळकळीची विनंती करायची की दादांना जर भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण विक्रमी मतांनी या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गणामध्ये आपण विक्रमी मतांनी आपलं पवित्र मत या दोन्ही उमेदवारांना देऊन त्यांना विक्रमी मतांनी विजयी करावं। आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या प्रचारार्थ खऱ्या अर्थाने आज ज्यांचं उभ्या महाराष्ट्रावर प्रेम होतं, आज त्या दादांचा हस्तिकलश सुद्धा याच दिवशी आपल्या गावामध्ये आला आणि खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी श्रद्धांजली आज दादांना या ठिकाणी वाहिली आणि त्यांच्या रक्षेला आपल्या सगळ्यांचे हात या ठिकाणी लागले। मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली विकास कामं, मागील काळात झालेली विकास कामं, या विकास कामावर खऱ्या अर्थाने तिन्ही उमेदवार आपल्यासमोर या ठिकाणी आलेले आहेत। प्रफुल्लदादा जे आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे त्यांनी गेले 6-7 महिने प्रचंड कष्ट करून या ठिकाणी मतदारांच्यात जाऊन पोहोचले आणि खऱ्या अर्थाने 20-30 वर्ष आदरणीय जे आमच्या गटाचे नेते प्रकाश बापू पवार असन, सदा अण्णा असेल आणि केशरताई पवार असन या परिवारांनी 40 वर्ष आमच्या या केंदूर पाबळ गटावर अतिशय प्रेम केलं। आज खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा काय मागितलं ते त्यांनी दिलं आणि आज त्यांना देण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे। म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की या दोन्ही उमेदवाराला आपण या ठिकाणी मनापासून यांच्या दोन्ही चिन्हासमोरचं बटन दाबून, घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं। मी तुम्हाला एवढं सांगते की जिल्हा परिषदमध्ये असताना दादांनी आम्हाला जी मदत केली ती आयुष्यभर मी कधी विसरणार नाही। तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे की हे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून उपस्थित असलेले केंदूर पाबळ गटातील उमेदवार प्रफुल्लजी शिवले आणि पंचायत समितीचे उमेदवार वंदना काकी पवार उपस्थित। आता सरांची नावं घेता येणार नाही, परंतु हजाराचा जनसमुदाय या ठिकाणी आज आपल्या या रॅलीमध्ये सहभागी झाला। 6 दिवसापूर्वी दादांचं अपघाती निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। आज केंदूर पाबळ गटावर मोठ्या प्रमाणामध्ये सावट हे अजितदादांच्या निधनाचं आहे। दादांनी सातत्याने या परिसरावर मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गंगा आणण्याचं प्रयत्न केला आणि उद्याच्या काळामध्ये दादांचं जे स्वप्न होतं मागच्या वर्षी नागपूर अधिवेशनमध्ये सांगितलेलं ते स्वप्न साकार होण्यासाठी दादांना खऱ्या अर्थात आज आयुष्य ज्यादा राहणं गरजेचं होतं, परंतु दादांनी ह्या केंदूर पाबळ गटाच्या उमेदवाऱ्या अंतिम फायनल केलेल्या आहेत आणि म्हणून दादांचा शब्द त्या ठिकाणी वाया जाणार नाही। आपली पाबळ केंदूर गटाची लोक आपला शब्द पाळतील आणि दादांचं त्या ठिकाणी स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही। या गटातला आणि गणातला जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकाने ही सीटं निवडून आलेली असतील एवढंच मी सांगतो। आणि उमेदवारांना ह्या तिन्ही उमेदवारांना प्रफुल्ल शिवले आणि वंदना काकी पवार आणि थिटेताई यांना मनापासून पाबळ गणाच्या वतीनं शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री
नामदार अजितदादा पवार यांच्या जाण्याने जे आपलं सर्वांना दुःख झालं आहे ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी सर्वांना देव. दादांच्या बाबतीत अजून सांगायचं म्हणलं तर दादांनी आज वडू यासारख्या ठिकाणी आज कितीतरी वर्ष संबंधीचा प्रश्न मार्गी लागत नव्हता, पण दादांनी तो मार्गी लावून 537 कोटीचा भरीव असा निधी देऊन तीर्थक्षेत्राचं आता काम पण चालू आहे. आणि असे भरपूर कामं आहेत. आज पुन्हा रोड असेल, आज पिंपरी चिंचवडसारखे डेव्हलपमेंट असेल, आपले रिंग रोड असेल, अशा अनेक कामं आपल्या गावाला दिले. पाबळसारख्या पुणे जिल्हा परिषदच्या सर्व गटातील सर्व गावांना कामं दिले. दादांचं विशेषतः म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यावरती खूप प्रेम होतं. आपल्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना घड्याळ चिन्ह समोर बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावी अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. हीच खरी दादांना श्रद्धांजली राहील.